नमस्कार. रोकठोकला स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी तब्बल 32,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली ती देखील आता खूप जुनी झाली. कर्जाच्या जोखडातून बळीराजाची मुक्तता व्हावी यासाठी सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला असं सांगितलं गेलं. त्यासाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राज्यात सुरू झाली. पण कर्जमाफी मिळावी म्हणून हे अर्ज भरून घेतले जात आहेत की शेतकऱ्यांच्या पदरात काही पडू नये यासाठी अर्ज भरून घेतले जात आहेत हेच कळेनासं झालंय. सध्याची वस्तुस्थिती पाहिली तर कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू नये याकरता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली की काय अशी मला शंका येते. राज्यातल्या 1,744 सेतू केंद्रांवर हे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. पण सर्व्हर पहिल्याच दिवशी मान टाकली. आज तिसऱ्या दिवशी पण मान टाकली. या प्रक्रियेचा फज्जा उडालाय. एकतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची धड ना शेतकऱ्यांना माहिती ना आणखीन कोणाला. ऑनलाईन अर्ज भरण्याकरता सरकारनं काय व्यवस्था केली आहे हे कोणालाही माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. त्याच्या वारेमाप जाहिराती करण्यात आल्या. पण मग त्यासाठीचा ऑनलाईनचा अर्ज कसा भरायचा त्यासाठी काय व्यवस्था केली आहे याची जाहिरातबाजी सरकारनं का केली नाही. रयतेस तोशीस लागता कामा नये अशी आज्ञा शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना दिली होती. पण आताचे राज्यकर्ते जाणीवपूर्वक जनतेला तोशीस लागेल याची काळजी घेत आहेत का. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया फारच किचकट आहे का. खरीपाचा हंगाम निम्म्यावर आला तरी शेतकऱ्यांना साधे 10,000ची कर्जाची उचल अजून मिळालेली नाही. कर्ज पुरवठा सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे. कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना का मिळत नाहीये. याला जबाबदार झारीतले शुक्राचार्य कोण. एखाद्याला घरी जेवायला बोलवायचं आणि समोरचं ताट रिकामं ठेवायचं हे सरकारी धोरण आहे का शेतकऱ्यांच्या बाबतीत. आणि कर्जमाफी देण्याचा सरकारचा हेतू खरोखरच प्रामाणिक आहे का हो. चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. कर्जमाफीला ऑनलाईन अडथळा. कर्जमाफीला ऑनलाईन अडथळा. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. जळगाव जिल्ह्यातील सेतू केंद्रावर कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची फॉर्म भरण्याच्या पहिल्याच दिवशी घोर निराशा झाली. सर्व्हर हँग झाल्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता आला नाही. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्यात 1,744 केंद्रावर शेतकऱ्यांकडून हे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. मात्र फॉर्म भरण्याच्या पहिल्याच दिवशी सर्व्हरमधील बिघाडाचा अडथळा आला. सरकार आपलं कर्जमाफीची घोषणा करत आहे तरी त्या संदर्भात कुठेच कुठले पाऊल उचललं जात नाही आहे. फॉर्म भरण्याचे सांगितले पण ते सर्व बंद असल्यामुळे शेतकरी कुठे जातील त्याच्यामुळे अडचणीत आलेले आहे. फॉर्मच नाही तर कुठून भरतील. कोणाला भरता येणार आहे फॉर्म. सगळं गावात अनाडी राहतं. सगळे घरगुतीवाले अनाडीच लोक आहेत सगळे. एवढं त्रासदायक जर देत आहे तर मग कशाला देत आहे. बिना अनुदानित सूट द्यायला डायरेक्ट. त्याच्या पहिले सूट झालं एक वेळा बिना अनुदानित सूट झालं आणि आता हे सूट झालं. तुमचा 7/12 आणा, तुमचा उतार आणा, तुमचा मोबाईल कार्ड आणा, तुमचा यू कार्ड आणा, तुमचं त्यू कार्ड आणा, तुमचं फास्टर कार्ड आणा तुम्ही. या इतक्या मग सरकार चालले आहे. हे म्हणजे खरं इच्छा आहे की त्यांची सरकारला सूट देण्याची बिलकुल नाही. गेल्या महिनाभरापासून शेतकरी कर्जमाफीचा घोळ सुरू आहे. रोज नवनवीन आदेश निघत आहेत. त्यामुळे शासन कर्जमाफी देणार की नाही याविषयी शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. आता ऑनलाईन फॉर्ममुळे शेतकरी आणखीनच वैतागले. विशेष म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांनाही फारशी माहिती नसल्यामुळे तेही संभ्रमात आहेत. प्रशासनानं शेतकरी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता प्रत्येक तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 1,744 सेंटर्सवर हे ऑनलाईन माहिती भरण्याचं काम केलं जाणार आहे. आणि एवढ्या सगळ्या सेंटर्सवरून ही किती शेतकऱ्यांनी माहिती दररोज भरलेली आहे हे मॅन्युअली घेणं तसं जिकरीचं काम ठरणार आहे. आणि आम्ही त्यासाठी तालुक्याच्या स्तरावर असिस्टंट रजिस्ट्रार ऑफिसमधले जे समन्वयक म्हणून नेमलेले आहेत किंवा सोसायटींचे सचिवांची सुद्धा तिथं नेमणूक केलेली आहे माहिती गोळा करण्यासाठी. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी गाव पातळीवर केंद्र सुरू करण्यात आल्याचं सरकारकडून सांगितलं जात असलं तरी राज्यातील अनेक गावात अद्यापही ही केंद्र सुरू झाली नाहीयेत. ज्या ठिकाणी ती सुरू झाली आहेत तिथं इंटरनेटची समस्या भेडसावते. कारण अनेक गावात अद्यापही मोबाईल फोन आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. तसंच हा फॉर्म अत्यंत क्लिष्ट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म कसा भरणार याचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही. विकास बदाणे,
झी मीडिया, जळगाव. कर्जमाफीला ऑनलाईन अडथळा या विषयावरचा हा रिपोर्ट पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत डॉक्टर संजय कुटे, भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे आपल्या सोबत नरिमन पॉईंटहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते शशिकांत शिंदे आपल्याबरोबर नरिमन पॉईंटहून सहभागी होत आहेत. आपलंही स्वागत. माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार आशिष जयस्वालजी, आपलंही स्वागत. आणि आपल्याबरोबर आहेत विजय जावंगिया, ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंगिया नागपूरहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचंही स्वागत. संजय कुटे, मला ती घोषणा आठवते, शिव छत्रपती का आशीर्वाद चलो चले मोदी जी के साथ. या शिवरायांचे एक पत्र उपलब्ध आहे. संजय कुटे, त्या पत्रात आपल्या सैनिकांना शिवाजीराजे असं सांगतात, रयतेच्या भाजीच्या देठासही तोशीस लागता कामा नये. छत्रपतींच्या नावानं आपण अनेक कार्यक्रम केलेत. समुद्रात त्यांचं स्मारक उभारताय. घडोघडीला प्रत्येक जाहिरातीमध्ये जणू काही शिवरायांचं राज्य आलंय असं तुम्ही दाखवताय. परंतु या शिवरायांच्या तुमच्या राज्यामध्ये रयत तुमच्याबद्दल काय बोलतेय हे आज मी तुम्हाला दाखवलं. आता तुम्ही सांगाल की निवडून आम्ही फक्त आणलेले होते, ह्यापेक्षा हजारो शेतकऱ्यांनी फायदा घेतलेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी जरा आजच्या या दुपारी मला तुम्ही आकडे सांगू शकाल का? किती शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत खरीपासाठी 10,000 रुपयाची उचल विनासायास आपल्याकडनं घेतली? त्याच्याकरता एलिजिबल किती होते, पात्र किती होते आणि कितींनी घेतली? महाराष्ट्राला कळू तरी द्या. तुमचा हेतू आणि तुमची अंमलबजावणी प्रामाणिक आहे का? संजय कुटे. उदयजी, छत्रपतींचा आशीर्वाद हा निश्चितपणे या शासनाला आहे. आणि आपण जे बोललात त्याचप्रमाणे आता त्याचं कारण सांगतो मी तुम्ही, की छत्रपतींचं राज्य जेव्हा होतं किंवा छत्रपतींचं अभिप्रेत जे राज्य आहे ते प्रामाणिकपणे चालणारं राज्य आणि जनतेला न्याय देणारं राज्य होतं. आम्ही त्याच पावलावर पाऊल ठेवून चालतो आहे. आता आपण जर म्हणाल की लोकांमध्ये नाराजी आहे, मला मान्य आहे. काही ठिकाणी घोळ होऊ शकतात, काही ठिकाणी सुरुवातीला 1-2 दिवसामध्ये जो काय त्रास होतो तो निश्चितपणे जसा आपल्या समोर येतो त्याच्यावर उपाय शोधल्या जात असतात. परंतु आपल्याला सांगण्यास एकच होईल की कालच्याच अर्थसंकल्पामध्ये जे पुरवणी मागण्या आपण सादर केल्या त्यामध्ये 20,000 कोटी रुपयांची तरतूद ही कर्जमाफीसाठी करण्यात आलेली आहे. आणि एक फक्त फरक पाहतो की छत्रपतीचा आशीर्वाद आम्ही का म्हणतो, त्यांच्याप्रमाणे राज्य का चालवतो आहे, तर छत्रपती महाराजांच्या यामध्ये ज्याप्रमाणे चालायचं त्याचप्रमाणे, परंतु मागच्या या 40-50 वर्षामध्ये एक अप्रामाणिकपणा, अनियमितता आणि कशाही प्रकारे कर्जमाफी घ्यायची, कशी बोगस लाभार्थी त्याच्यात घुसवायचे, त्याचा हिशोब द्यायचा नाही, कोणत्या शेतकऱ्याला दिले त्याची अजून लिस्ट बँका देऊ शकत नाही, असा गोंधळ एक प्रकारचा मागच्या कार्यकाळामध्ये झाला. आणि म्हणून त्या सुसंघटितपणा चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि म्हणून त्या पद्धतीनं कोणताही जे शिवाजी महाराजांना अभिप्रेत आहे की जो खरा अर्थानं लाभार्थी आहे, जो वंचित शेतकरी आहे, तो एकही शेतकरी या लाभापासून वंचित राहू नये. व जे बोगस अप्रामाणिक लोक आहेत, जे मागच्या 8 आणि 9 च्या झालेला आहे, संजय कुटे, तुम्हाला मी हात जोडून प्रयत्न चालू आहे. संजय कुटे, तुम्हाला हात जोडून एकच विनंती करतो, खरीपाचा हंगाम अर्धा झालाय. मला तुम्ही सांगा किती शेतकऱ्यांनी शेतीच्या कर्जासाठीची 10,000ची उचल घेतली? याचा आकडा आपण देऊ शकताय का देऊ शकत नाही? तुम्ही जर देऊ शकत नसाल तर मी तुम्हाला देतो. तो आकडा खोटा आहे का मला सांगा. किती एलिजिबल होते, किती पात्र होते आणि कितीने घेतली याची कल्पना आहे आपल्याला? उदयजी, मी त्याच्यावर बोलतोय की 10,000चा विषय असा आहे की 1.5 महिन्यापूर्वी 10,000 रुपये जिल्हा बँकांनी आणि नॅशनल बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे असा शासनाने आदेश काढला. परंतु आपल्याला मी याच्यात राजकारण म्हणत नाही, परंतु हेतुपुरस्पर जर कुठं अडवायचं असेल, शासनाची बदनामी जर करायची असेल तर बऱ्याचशा बँकांनी 8 दिवसापर्यंत ही प्रस्ताव राज्य सहकारी बँकांकडे पैसे मागणीसाठी पाठवले. आणि एक प्रकारे ज्या कोणाच्या ताब्यात असतील, कोणत्याही पक्षाच्या ताब्यात असतील, पण जिल्हा बँकांचा असहकार हा त्याला कारणीभूत. दुसरा एक विषय आहे की लोकांना कर्जमाफी होत आहे, त्याचा लाभ मिळणार आहे आणि म्हणून शेतकरीसुद्धा 10,000च्या त्या कर्जासाठी एवढे उत्सुक नाही आहेत.
त्यामुळे त्या पद्धतीनं त्याचा आकडा वाढत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी उत्सुक नाही आहेत शशिकांत शिंदे. शेतकरी आज उत्सुक नाही आहेत, त्यांना कर्जमाफीचे 10,000ची उचल मिळणार आहे आणि त्याकरता शेतकरी उत्सुक नाही असं आपण म्हणायचं. काय सांगाल शशिकांत शिंदे? अजिबात चुकीचं आहे. मी आपल्याला क्लेरिफिकेशन करतो, एक सबमिशन करतो. उत्सुक यासाठी मी सांगतोय की पुन्हा जिल्हा सहकारी बँक यांनी टी व्हीवर ॲड दिल्या, पेपरमध्ये ॲड दिल्या, परंतु लोकांनी तिथं जाऊन की 10,000 कर्ज आम्ही देतोय अशा ॲड दिल्या, तरी पण तिथं शेतकरी गेले नाहीत आणि त्यांनी उचल केली नाही, म्हणून उत्सुक नाहीत असा त्याचा अर्थ निघतो. हे खरं आहे का? काय सांगाल डॉक्टरजी? पहिल्या प्रथम मी आपल्याला सांगतो, पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यापासून सरळ साध्या असलेल्या सगळ्या लोकप्रिय योजनेला पंडित दीनदयाळ उपाध्याय, गोपीनाथजी मुंडे अशा विविध त्यांच्या नेत्यांची नावं देऊन या ठिकाणी ह्या योजना लागू केल्या. या शेतकरी कर्जमाफीच्या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याचं कारण मी सांगतो की या योजनेच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात असलेली नाराजगी लक्षात घेता निदान महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही योजना केली तर जनतेचा जो उद्रेक आहे तो काही प्रमाणात या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्या ठिकाणी कमी प्रमाणात होईल. हा एक मुद्दा याच्यामधला धूर्तपणा ह्या सरकारने केला. दुसरा मुद्दा उदयजी यांनी सांगितलं, सरकार जे पहिल्या प्रथम सांगत होतं की शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त आम्ही कोणाशी बोलणार नाही, पण ज्यावेळेला सरकारला अडचणी कळल्या तेव्हा सरकारने विरोधी पक्षापासून सगळ्यांशी चर्चा केली, परंतु चर्चा केलेली दाखवली फक्त निकालात. आज ही सगळी योजना फेल्युअर होण्याचं कारण एकच आहे की सरकारचे अधिकारी जे आहेत त्यांना या योजनेमध्ये शेतकरी मागच्या काळापासून त्यांचा अनुभव असा दाखवत आहे की यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी चुकीचं काम होतं. अशा प्रकारचं चित्र रंगवलं गेल्यामुळे ह्या नियमाच्या एवढ्या जाचकाठी शेतकऱ्यांना आपण मदत करण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना आपण चोरी करताय म्हणून तुम्हाला हा नियमावली करतो असा डाटा त्यांनी तयार केलेला आहे. आणि जेवढी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तुम्ही नियमावलीवर चर्चा करायची असेल तर मागेसुद्धा आपली चर्चा झाली, त्यांनी जे निकष आणि नियम लावलेले आहेत 2016 पासूनचे ते जर बघितले तर जास्तीत जास्त शेतकरी याच्यामध्ये लाभार्थी होऊ नये हा त्याचा अंदाज होता. राहिला त्यांनी उचलीचा प्रश्न सांगितला. खरीप झालं, उदयजी यांच्या सहकार मंत्र्यांना एक प्रश्न आम्ही विचारलेला आहे की आपण हा फॉर्म एकट्याने भरून त्या ठिकाणी दाखवावा. जर तुम्ही भरला तर सर्व शेतकऱ्यांना आम्ही सांगू की निश्चितपणाने तुम्ही फॉर्म भरा. उदयजी याच्यामधला निकष एवढाच आहे की ठीक आहे, चुकीचं कोण करत असेल किंवा त्यांना चुकीचं कर्ज वाटप होऊ नये, मागे काही झालं असेल तर त्या बाबतीमध्ये पारदर्शकता असावी, पण एवढी असावी. आज ते सांगतात की खरीप हंगाम झाल्यानंतर उचल का घेतली नाही. साहेब यांचा GR कधी आला, यांचा आदेश कधी आला? जिल्हा बँकेला आम्ही चौकशी केली, नागरिक बँकेला केली, नॅशनल बँका यांच्या आहेत. या नॅशनल बँका तर आमच्या नाहीत ना, विरोधकावर सर्वच माती मारता तुम्ही. नॅशनल बँकेपासून कोणी उचल दिली नाही. काल तुम्हाला सांगतो माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेने तुमच्या ह्या कर्जमाफीच्या योजनेचे सगळे आराखडे तयार केले टेंटेटिव्हली, म्हणजे ते अजून अंदाजितच आहे कारण नवीन GR लगेच येतोय, त्यामुळे फक्त हे आदांतरित चाललेलं आहे. पण मी चौकशी केली, नागरिक बँका, नॅशनल बँका यांनी अजूनही कुठल्याही प्रकारचा कर्जमाफीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या असलेल्या प्रस्तावावर तयारी केली नाही. ते म्हणतात अजून आम्हाला संभ्रमावस्थेत आहे, आम्हाला कोणी गायडन्स केलेलं नाही, आम्ही कशा पद्धतीने हे करायचं आहे आम्हाला अजूनही काय कळत नाही. असा तो एक गोंधळ जो या कर्जमाफीच्यामुळे झालेला आहे. आणि त्यातून काहीतरी आता हे 18 फॉर्म काढलेत, 18 नियम काढलेत. खरं म्हटलं तर सरकारचं काय म्हणावं मला कळत नाही, पण ह्या सरकारमध्ये जर शेतकरी हुशार असता तर शेतकऱ्यांनी तुमचं ऑनलाईन बाजारपेठाचं काबीज केलं असतं. आज त्यांना आधार कार्ड पाहिजे, त्यानंतर बाकीचे नियमावली पाहिजे, त्यांचे ओळखपत्र पाहिजे, तो आहे का नाही, पॅन कार्ड पाहिजे. पॅन कार्ड आता कोण इन्कम टॅक्सवाला असेल तोच काढतो ना, हा 7/12 पाहिजे. अशा हा सर्व नियमावलीच्या जाचकाठीमुळे मी खरंच सांगतो यामध्ये सरकारचा हेतू शुद्ध नाही. डॉक्टर काल पण सभागृहामध्ये सरकारचा हेतू शुद्ध नाही. त्या शशिकांत शिंदे तुम्ही या ज्या अडचणी सांगितल्या त्या अडचणी 100% खऱ्या आहेत, त्या आम्ही दाखवल्यात. संजय कुठे येतो मी आपल्याकडे, परंतु आपण जे सरकारच्या हेतूविषयी म्हणालाय आपण जाऊया
विजय जावंगिया यांच्याकडे. विजय जावंगिया, खरीपाचा अर्धा हंगाम तर हातातनं गेला तरी शेतकऱ्यांनी उचल घेतली नाही. याचं कारण शेतकऱ्यांना फारसा या योजनेत रस नाही, शेतकरी फारसे उत्सुक नाहीत असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे शेतकरी भरायला अर्ज येत आहेत, परंतु त्यांना तो भरण्यामध्ये दिक्कत येते, परेशानी येते, त्रास होतोय. याचं कारण तो इतका किचकट आहे आणि त्याहीपेक्षा अनेक ठिकाणी इंटरनेट अवेलेबल नसतं, फोन लागत नाहीत, तो कसा भरायचा हे माहिती नाही, इतकी केंद्र उघडली गेली आहेत हे देखील शेतकऱ्यांना माहिती नाही. आज महाराष्ट्रातल्या जवळपास आमच्या सगळ्या 100च्या वर रिपोर्टर्सशी मी बोललो, त्यांच्याकडनं माहिती घेतली. प्रत्येकाने हाच फीडबॅक दिला. आपलं काय मत आहे? सरकारचा हेतू शुद्ध आहे का अंमलबजावणीत घोळ झालाय? एवी तेवी समुद्रातल्या शिवाजी स्मारकाच्या मोठ्या ॲडव्हर्टाइजमेंट करणारं सरकार अर्ज कसा भरावा याची एकही जाहिरात का बरं करत नाहीये? काय वाटतं आपल्याला विजय जावंगिया? दिलेली आहे जाहिरात. उदयजी, आज मला जय जवान जय किसान असा सलाम करून सुरू करू द्या. कालच मी आपल्या इथे बोललो होतो की माझ्या सारख्याला ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही तर सर्वसामान्य शेतकरी कसा काय भरू शकणार आहे, हे कालच बोललो होतो मी. मला काय वाटतंय, तुम्ही परवा एका कुठल्या तरी कार्यक्रमात फार छान एक म्हण वापरली होती, पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीला थोडा असा काहीतरी मात चढलेला आहे की त्यांना इतकी सत्ता मिळालेली आहे खाली आणि वर की त्यांना असं वाटतं की ते कोणतेही प्रयोग करू शकतात आणि म्हणून ते एक एक असा निर्णय घेतात आहेत की मला असं वाटतंय की हसावं की रडावं हेच कळत नाहीये. फॉर्म कशाकरता भरून घ्यायचा हो? बँकेजवळ सगळा डाटा आहे, त्याला तो कर्जमाफीत बसतो की नाही बसत ते पहा आणि त्याचं कर्ज माफ होतं की नाही होतं ते करा. आता यांना भीती ही वाटते आहे की यांना कुटुंबातल्या एकाचं कर्ज फक्त माफ करायचं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनीच एक चांगली घोषणा केलेली आहे की कुठल्याही ट्रू कॉपीवर तुम्ही तुमची सही करा, ती सत्यप्रतीसारखी होईल. मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हे आदेश द्यावेत की त्या शेतकऱ्याकडनं, त्या पुरुषाकडनं की त्या माता भगिनींकडनं एक वाक्य लिहून घ्या की माझ्या कुटुंबातलं मी एकच या कर्जमाफीचा फायदा घेतो आहे, माझ्या 18 वर्षाखालील एकाही मुला मुलीच्या नावाने आम्ही हा फायदा घेतलेला नाही आणि त्याची सही. संपलं, स्क्रुटिनी संपली ना. का सोपं करत नाही हो? उगाच कशाला हे करतात एवढे मोठे गोष्टी? मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस साहेब असं काहीतरी दाखवतात आहे की मी काय काय नवीन करतोय. पहिले ते काय म्हणाले, चंद्राबाबू नायडू सारखी कॉम्प्युटरवर काहीतरी सॉफ्टवेअर डेव्हलप करून कर्जमाफी करू. मग म्हणाले 10 लाखाच्या वरती ज्यांचं टर्नओव्हर आहे त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. मग म्हणाले इन्कम टॅक्स देणारे मिळणार नाही. अरे काय राजा, थट्टा करतात तुम्ही. म्हणून मी तुमच्याच चॅनलवर म्हटलं होतं की या खरीप हंगामात हे कर्ज मिळणार नाही. सुकाणू समितीशी चर्चा करताना 31 ऑक्टोबरची तारीख आजच आम्ही जाहीर करतो आणि शरद पवार साहेबांनी छान म्हटलं होतं की उद्यापासून शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन कर्ज घ्यावं. काय झालं? अजून कर्ज नाहीये. मी आजही सांगतो, कालही बोललो होतो मी पीक पाणीमध्ये, जोपर्यंत बँकेत सरकार पैसा जमा करत नाही तोपर्यंत बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही. अगदी बरोबर आहे. कोटीची व्यवस्था केली. विजय जावंगिया म्हणतात तुम्ही पैसे आहे कुठे हो? तुम्ही अगदी बरोबर सांगितलंय, पैसे आहेत कुठे? आशिष जयस्वाल, या सरकारच्या मनामध्ये शेतकऱ्यांना खरोखरच मदत करायचं आहे का? मग असं असेल तर कर्जमाफी मिळूच नये हा सगळा घोळ लक्षात घेता कर्जमाफी मिळूच नये अशी सरकारची पावलं आहेत. उदयजी, आपण सरकार जे काही फॅसिलिटी निर्माण करते ते लोकांच्या सुविधेसाठी करते. आपण विमानाचे तिकीट ऑनलाईन बुक करतो, रेल्वेचे तिकीट ऑनलाईन बुक करतो. याचा अर्थ असा नाही की मला खाजगीमध्ये देखील काउंटरवर जाऊन तिकीट घेता येत नाही. त्याचप्रकारे ही ऑनलाईन सुविधा सरकारने सुरू केली असेल ती सुविधेसाठी आहे की शेतकऱ्यांवर चेकिंग करण्यासाठी आहे? आणि जर चेकिंग करण्यासाठी असेल तर सरकारकडे एकूण एक शेतकऱ्यांचा पूर्ण डाटा या ठिकाणी आहे. सरकारला कुठल्याच स्वरूपात माहिती घ्यायची गरज नाही. मागच्या 2-3 महिन्यामध्ये जो अभ्यास सरकारने केलेला आहे त्या अभ्यासामध्ये अल्पभूधारक शेतकरी किती आहे, कोण टॅक्स पेअर आहे, कोण नाही आहे, कोणावर किती कर्ज आहे, कोणाकडे किती शेती आहे, याचा सर्व रेकॉर्ड सरकारकडे उपलब्ध असतो.
आणि हे सर्व करत असताना आज इतकी चांगला निर्णय सरकारचा झाला की कर्जमाफीचा निर्णय घेतला, शेतकऱ्याला कुठेतरी एक आशेचं किरण वाटलं. अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे जे विघ्न काही मंत्रालयीन अधिकारी जर आणत असतील किंवा कोणी जर सरकार मला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर माझे मित्र संजय कुटे आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहणार आहे की हे सर्व झाल्यामुळे सरकारने जो चांगला निर्णय घेतला आहे, काही जे लाभ चांगल्या लोकांना मिळणार आहेत त्यांना देखील अशा पद्धतीने रडून जर आपण लाभ देणार असू तर त्याच्यावर सरकारच्या विरोधात जनतेमध्ये वातावरण निर्माण होईल. आणि म्हणून शेवटी आपण जे काही करतो, जे काही कायदे करतो, कायदे हे लोकांसाठी असतात, लोक कायद्यासाठी नसतात. त्यामुळे हे सर्व अधिक सुलभ कसं करता येईल, लोकांना कमीत कमी त्रास कसा करता येईल. आता मान्य करताय की जनतेस तोशीस पडत आहे, याबद्दल काही शंका नाही. शिवछत्रपतींच्या नावाने हे सगळं चाललंय म्हणून हा प्रश्न विचारावा असं वाटतं. म्हणूनच मला सरकारला आमच्या आमदारांनी देखील काल सरकारला विनंती केली की ऑनलाईन तुम्हाला काय करायचं ते करा, परंतु याचा अर्थ लोकांना आपण निवडणुकीमध्ये सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरतो, परंतु जी मॅन्युअली जी व्यवस्था आहे ते आपण कुठल्याही परिस्थितीत रद्द करता कामा नये. ती सुविधा देखील लोकांना, आज शेतकरी शेतामध्ये जावं, त्यांनी पाऊस आला तर त्याला शेतामध्ये धावं, तो किती दिवस तुमच्या ऑनलाईन केंद्रामध्ये उभं राहणार आहे. त्याला कर्जमाफी देताना त्याला कृपा करून रडू नका, तर त्याला ही सुविधा अत्यंत सुलभपणे उपलब्ध करून द्या. अन्यथा या कामाचा जो क्रेडिट सरकार घेऊ पाहत आहे तो क्रेडिट हा त्यांचा मिळणार नाही, उलट सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. म्हणून हा निर्णय सरकारने तात्काळ घेणं आवश्यक आहे. एक तर मुख्यमंत्र्यांनी सगळी आकडेवारी जाहीर केली, बँकांना सगळं माहिती आहे. एवढं असताना खेड्यापाड्यातल्या आमच्या शेतकरी बांधवाला कोणत्याही प्रकारची माहिती न मिळता त्याला तालुक्याला खेटे घालावे लागत आहेत, त्याला कम्प्युटरच्या केंद्रावर दाद मिळत नाही आहे, त्याला तो अर्ज भरता येत नाही आहे, अर्ज कसा भरावा याचं मार्गदर्शन नाही आहे. आणि हे दोन्ही असेल त्या ठिकाणी इंटरनेटची सेवा उपलब्ध नाही आहे. सरकारला जर खरोखरच शेतकऱ्याला जेवायला घालायचं होतं तर दारी बोलवून, घरी बोलवून समोर रिकामं ताट का ठेवलं. एका ब्रेकनंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय कर्जमाफीला ऑनलाईन अडथळा. कर्जमाफीचा ऑनलाईन घोटाळा याविषयी आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत संजय कुटे, शशिकांत शिंदे, आशिष जयस्वाल आणि विजय जावंगी आहेत. संजय कुटे, आधी घोषणेचा घोळ, त्याच्यात पुन्हा तत्वतः, अंशतः अशा अनेक शब्दांच्या कसरती, त्यानंतर निकषांचे घोळ, नेमका कोण पात्र आहे कोण अपात्र आहे हेच कळत नाही. आणि ते झाल्यानंतर आता अंमलबजावणीचा घोळ. सरकारला नेमकं काय करायचं हा खरा सवाल आहे. तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल, हेतूबद्दल शंका आहे की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. परंतु जी आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे, जी आकडेवारी बँकांकडे उपलब्ध आहे, सरकारकडे आहे, मग ऑनलाईन भरताना आमचा खेड्यापाड्यातून येणारा शेतकरी ज्याला काहीच माहीत नाही बरोबर काय आणायचं, त्याला तुम्ही हा नंबर दे, तो नंबर दे म्हणून हेलपाटे घालायला लावता. तुम्हाला कल्पना आहे का छोट्या खेडेगावातून तालुक्याच्या जागी यायचा खर्च किती होऊ शकतो, त्याच्या कामाचा खाडा होऊ शकतो. त्याच्या शेतावर आत्ता त्यांनी हजर असायला पाहिजे. एकीकडे खरीपासाठी पिकासाठी पैसे हातात नाहीत, दुसरीकडे रोजंदारीवर जायला कुठं काम चालू नाही. असं असताना त्यांनी ऑनलाईन रांगेत उभं राहायचं का? तुमच्या हेतूबद्दल तर जशी शंका आहे तशी तुझ्या अंमलबजावणीबद्दलची शंका पुढे येते, वस्तुस्थिती पुढे येते. संजय कुटे, हेतूबद्दल आणि अंमलबजावणीबद्दल दोन्हीबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. त्याचं मी एक कारण सांगतो. हेतू शुद्ध आहे का, तर हेतू शुद्ध आहे, प्रामाणिक आहे. आणि त्यामुळेच आपण या 2 महिन्यामध्ये बघितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री आणि सरकार हे विरोधी पक्षांचे नेते असोत, शेतकरी संघटना असोत, सगळ्यांच्या म्हटलं ऐकून वेळोवेळी जे चांगले बदल आणि शेतकऱ्यांना उपयोगी आवश्यकतेनुसार बदल करण्याचं त्यांनी केलेत. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आहे. आणि आज आपण बघू ऑनलाईनचा, मला माहिती आहे की ऑनलाईन, मी कालही माझ्या भाषणामध्ये बोललो की ऑनलाईनमध्ये खेड्यापाड्यामध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी नेटवर्क येत नाही आणि तो त्रास शेतकऱ्यांना होऊ नये म्हणून मी काल माझ्या याच्यात बोललो ऑफलाईन आपण अर्ज करून घेतले तरी चालतील, ऑफलाईन करावे. पण माझं एक म्हणणं आहे याही पुढे की जर आपला शुद्ध सर्व नेत्यांचा किंवा सर्व पक्षांचा जर शुद्ध हेतू आहे की शहऱ्या शेतकऱ्यांना पूर्णतः व्यवस्थित कर्जमाफी जर मिळाली पाहिजे तर आपलं कर्तव्य नाही का? आपण एकीकडे एल्गार मेळावे घ्यायचे, एल्गार सभा घ्यायच्या, शेतकऱ्यांना कसं फसवलं काय फसवलं याच्यावर भाषणं केल्यापेक्षा आता वेळ आहे की ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं कर्जचे फॉर्म भरणे, त्यांना मदत करणे आणि त्या शेतकऱ्यांना ऑनलाईनमध्ये जर भरता येत नसेल तर आपण भरून देणे,
आपल्या कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना मैदानात उतरायला पाहिजे. शेवटी अंमलबजावणी काही एका माणसाची किंवा एका याच्यावर अवलंबून नसते, त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आवश्यक असतो. म्हणून माझी विनंती हे राहील, आम्ही भारतीय जनता पार्टीचा कालच निर्णय घेतला की आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक गावामध्ये सक्रियपणे शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेऊन त्यांना काय अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्या पूर्ण कशा करता येतील, त्या भरून कशा घेता येतील, या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रयत्न करणार आहे. आणि माझी तर विनंती आहे, उदयजी, माझी विनंती आहे की सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता सकारात्मकतेने पुढे जावं. अगदी बरोबर आहे संजय कुटे. आता जर संजय कुटे, चला सगळ्यांनी सकारात्मकतेने पुढे जाऊया. संजय कुटे, जर त्यामध्ये तरतूद केलेली आहे, सगळ्यांनी सकारात्मकतेनेच पुढे जाऊया. आता त्याची अंमलबजावणी सगळ्यांनी सहकार्य करावं. सगळे सहकार्य करायला तयार आहेत. एकजुटीने पुढे जाऊया. एल्गार विषयी बोलूया नको. मला तुम्ही सांगा, आता तुम्हाला सगळ्यांचा सबका साथ सबका विकास हवा आहे, पण मग जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा विरोधी पक्षांना आपण विश्वासात घेतलं होतं का? शशिकांत शिंदे यांना बोलावलं होतं का? विजय जावंगी यांना बोलावलं होतं का? अहो, सर्व्हर हँग होणार याचा साधा अंदाज कसा आला नाही? ऑनलाईन साठी मुळात इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध नाही याची आपल्याकडे जाणीव नाही का? ग्रामीण भागातला आपला टच गेलाय का संजय कुटे? उदयजी, उदयजी ग्रामीण भागातलाच मी आमदार आहे. आणि तुम्ही पहिले म्हटलं की सगळ्यांना विश्वास घेतला. तुम्ही एक लक्षात घ्या, 2008-9 साली जी कर्जमाफी, त्यावेळेस कोणत्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतलं? कोणत्या शेतकरी संघटनेला विश्वासात घेतलं? हेच सरकार आहे की प्रत्येक शेतकऱ्यांशी इंडिव्हिज्युअल चर्चा केली, शेतकरी संघटनेशी चर्चा केली, आदरणीय पवार साहेबांशी चर्चा केली, आदरणीय अशोकजी चव्हाण यांची गड्याला आलं जेव्हा चर्चा करायची, प्रत्येक पक्षाची चर्चा केली आणि निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये काय सुधारणा करायच्या, कशा पद्धतीने त्यामध्ये सुधारणा करता येतील, वेळोवेळी फ्लेक्झिबिलिटी दाखवलेली आहे. त्यामुळे विश्वासात घेतलेले आहे. पहिलं सरकार त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन कर्जमाफी केलेली आहे. अध्यक्ष, मग सगळ्या पवार साहेबांपासून सगळ्यांना भेटले आणि त्यांची मुद्दे ऐकले. म्हणजे तुम्ही तर भेटले नव्हते ना 8-9 मध्ये, तर कोणत्याही विरोधी पक्षाच्या आमदाराला किंवा कोणत्या नेत्याला तुम्ही साधं विश्वासात घेतलं नव्हतं. पण या सरकारने सगळ्यांना विश्वासात घेऊन हे काम केलेलं आहे आणि फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे प्रत्येक. आता आम्ही मागच्या वेळेस हे होतं की 2012 ते 16 होता, तर आम्ही सगळ्या आमदारांनी प्रयत्न केले, शेतकऱ्यांपर्यंत 9 पर्यंत गेलं. आज आता पुनर्गठनाचा आम्ही विषय मांडला. पुनर्गठनचे शेतकरी जे खऱ्या अर्थानं त्यांना लाभ मिळाला पाहिजे त्यांचंही आम्ही आज काल प्रस्थानला सत्तारूढ पक्षाकडून, आणि निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की मुख्यमंत्र्याला आम्ही बाध्य करू. विरोधी पक्ष त्यामुळे पुनर्गठनाचा विषय मार्गी लागेल या पद्धतीनं. संजय कुटे, एक साधा प्रश्न आहे माझा. स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती नाही याचे पुरावे मी या कार्यक्रमाच्या आधी जो रिपोर्ट सादर केला त्यात शेतकऱ्यांच्या तोंडून आम्ही तुम्हाला ऐकवले. स्थानिक अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नाही, बँकांना माहिती नाही, तंत्रज्ञान अद्ययावत नाही. तुमचे मुख्यमंत्री म्हणतात, आपले मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही अभ्यास करतोय. कशाचा अभ्यास चालला होता? ही दिरंगाई कोणामुळे आहेत? हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? विरोधी पक्षावर खापर फोडून तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून पळू शकत नाही. संजय कुटे, या दिरंगाईला जबाबदार कोण? विरोधी पक्षावर आम्ही खापर फोडत नाही. आम्ही आता हेच म्हणतोय की ज्या गोष्टी चुका त्रुटी निदर्शनास येतात त्या गोष्टीवर विचार करून त्या त्रुटी कशा कमी करता येतील, त्यामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन आता त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. जे शुक्राचार्य वगैरे आपण बोललात, निश्चितपणे काही अधिकाऱ्यांची मानसिकता असते की दिरंगाई करणे, त्यामध्ये त्रुट्या राहू देणे आणि लोकांना किंवा जनतेला त्रास होईल अशी मुद्दामून नसते, पण काही वेळेस मुद्दामून म्हटल्यापेक्षा अनावधानं काही गोष्टी त्या अधिकाऱ्यांच्या हातून घडतात आणि ते काही शुक्राचार्य सुद्धा असतात. मला माहिती आहे, मी अधिकाऱ्यांची बाजू घेणार नाही, परंतु आता आमदारांचं काम आहे, अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन चालू असताना हा विषय कर्जमाफीचा विधानसभेत चालू आहे आणि सगळेजण विषय मांडतोय. विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा विषय मांडतायत. यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या काढून जनतेला सुलभतेने कसा लाभ देता येईल, निश्चितपणे त्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर मार्ग काढण्यात येईल आणि त्या पद्धतीने आमची मानसिकता सुद्धा. हे सरकार प्रसिद्धीसाठी एवढं हपापलेलं आहे, हे सरकार प्रसिद्धीसाठी एवढं हपापलेलं आहे. विधिमंडळामध्ये अधिवेशन चालू आहे, कर्जमाफीच्या बाबतीमधले चर्चा चालू आहे. मुख्यमंत्री लगेच इतकी घाई करतात की पुरवणी मागण्यामध्ये आम्ही लगेच 20,000 कोटीची तरतूद केलेली सांगताय. मला आश्चर्य वाटतं, ज्यावेळेला तुम्ही 36,000 कोटीच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आकडेवारी दिली, कर्जाचे आम्हाला सगळे डिटेल आहेत, शेतकरी कुठले आहेत ते सांगितलेले आहे,
मग तुम्हाला शेतकऱ्यांची यादी असताना ह्या उपद्व्याप करायची गरज काय? करेक्ट. कर्जमाफीची चर्चा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही घोषणा केल्यानंतर तुम्ही जाहीर केलं असतं कबूल करतो, पण हे प्रसिद्धीसाठीच हे लोक हापपलेले होते. डॉक्टर साहेब मी सांगतो, दुर्दैव एवढ्या या सरकारचं आहे. काल विधिमंडळामध्ये एवढ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची महत्त्वाची चर्चा आहे. मुख्यमंत्री राष्ट्रपतीच्या याला गेला मी समजू शकतो, अर्थमंत्री नाही, कृषी मंत्री नाही, त्यानंतर त्या ठिकाणी फक्त सहकार पणन मंत्री तिथं उपस्थित होते. मला दुर्दैव एवढा आहे, त्या लॉबीमध्ये विधानसभेच्या अध्यक्षाने या अधिवेशनामध्ये आदेश काढला की त्या वरच्या असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षाच्या बाजूच्या ह्याच्यामध्ये फक्त सचिव मंडळी बसतील. काल चर्चा चालू असताना त्याचा निर्देश आणून दाखवला मी, एक सचिव तिथं उपस्थित नाही. म्हणजे आज सरकारला सचिव मंडळी घाबरत नाहीत का काय मला माहीत नाही. एक सचिव उपस्थित नाही जो नोंद करून घेऊन या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या लोकप्रतिनिधी चर्चा ऐकून गेला. अध्यक्षांनी त्याच्यावर नाराजगी व्यक्त केली. आजही तीच परिस्थिती आहे. माझं म्हणणं असं आहे की माझ्याकडे हे फॉर्म आहेत, मगाशी मी हे दाखवत नाही, पण ह्या फॉर्मची त्यांनी जे काही आता क्लेशित केलेलं आहे, कोणत्याच शेतकऱ्याला या फॉर्मबद्दल माहिती पडणार आहे? काय तुम्ही जनजागृती केलेली आहे? मग तुम्ही जनजागृती करायच्या अगोदर हे नियम लावले का? आणि हे नियम अंमलबजावणी येईपर्यंत खरीप गेला, रब्बी जाणार आणि या वर्षाचं शेतकऱ्यांचं कर्ज परत मिळते का नाही? आणि जेव्हा शेतकऱ्याला गरज आहे, आज बियाणं आणि त्याच्या शेतीच्यासाठी जी आवश्यकता आहे ते पैसे जर यावेळा मिळाले नाही तर तुम्ही 6 महिन्यांनी देऊन त्याचा पैसे देऊन फायदा नाही ना. आज काय झालं आहे उदयजी, वस्तुस्थिती अशी आहे, या सरकारने निर्णय घेताना जी जी काही घाई केली आहे आजही ती घाईच नडते आहे. माझं म्हणणं असं आहे की अशीची मगाशी बोलले, अशीची मी पक्षीवर राजकारणावर बोलणार नाही. मी काल तुमच्या प्रतिनिधींना बोललो, हा विषय अभिनंदनाचा आला, तुम्ही त्याला पाठिंबा देताय, नक्की तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करा. लोकप्रतिनिधींनी जे काय असतं ते कोणतं सरकार आपलं असो नसो, पण तिथं आपली भूमिका परखडपणे लोकप्रतिनिधी सत्य मांडायला पाहिजेत. आज काय झालंय, सरकारला हे धाडस वागलेलं आहे की मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीला 145 मतं मिळतात, शिवसेना असो किंवा नसो ती गृहीत धरून आम्ही जो निर्णय घेतो तो चर्चेविना अंमलबजावणी करायची आणि मग कुठल्या तरी थोर पुरुषांचं नाव द्यायचं आणि त्याच्यातून अपयश जरी आलं तरी विरोधकांना टाकायचं आणि आपला अपयश झाकायची दुर्दैवाची परिस्थिती आहे. मी डॉक्टर साहेब आपल्याला कल्पना देऊ इच्छितो, आजही यांनी किती छाती टोक सांगून द्या, चर्चा झाली तरी अंमलबजावणी करण्यासाठी 2 ते 3 महिने जातील, तोपर्यंत खरीप निघून जाईल. हाच तर खरा मुद्दा आहे. आशिष जयस्वाल, शिवसेना सरकारवर वचक ठेवायला कमी पडतंय का? एवढा गोंधळ सगळा सुरू आहे, सरकारी यंत्रणेला जबाबदारीचं कोणतंही भान नाही, कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई नाही, स्थानिक अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना नाहीत आणि त्याहीपेक्षा सुद्धा सचिव पातळीवर देखील या संदर्भात कोणत्याही प्रकारची जागृती झालेली दिसत नाही. आम्ही काल विधानसभेमध्ये सुद्धा ही मागणी केली, चर्चेमध्ये डॉक्टर संजय कुटे यांचं देखील भाषण झालं आणि आमच्या आमदारांनी देखील ही मागणी केली की ही ऑनलाईनची प्रक्रिया आहे, याला कुठेतरी बाजूला सारून लोकांपासून डायरेक्ट लोकांना कर्जमाफी करावी अशा पद्धतीची मागणी आमच्या आमदारांनी दोन्ही सभागृहात केली. आत्ताच 1 तासापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी पीक विम्याच्या संदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याच्या 30 तारखेच्या नंतर आम्ही ऑनलाईन सोडून डायरेक्ट पीक विम्याचे पैसे घेऊ अशा पद्धतीचं घोषणा या ठिकाणी केली. माझा प्रश्न असा आहे की ठीक आहे, आपण सरकारने जेव्हा आकडेवारी जाहीर केली तेव्हा 34,000 कोटीची 35,000 कोटीची कर्जमाफी, इतके लाख शेतकरी, हे तर आपल्याला हे आकडेवारी तर आपल्याकडे उपलब्ध आहे. ठीक आहे, आज तुम्ही 20,000 कोटीची तरतूद केली, पहिल्या टप्प्यामध्ये 20,000 कोटीचे कर्जमाफी झाले, परंतु आज सरकारच्या रेकॉर्डमध्ये जे लोक उपलब्ध आहे ज्यांच्याबद्दल अजिबात संशय नाही आहे की हे खरे पात्र आहे, हे प्रथम दृष्ट्या आपल्याला प्रायमा फेसा दिसत आहे की हे शेतकरी पात्र आहे, तर किमान 20,000 कोटीचा लाभ, किमान जो एकदम देशोधडीला लागलेला जो अत्यंत वाईट परिस्थितीत जो शेतकरी आहे, किमान त्याला जो पात्र आहे, तुम्हाला प्रथम दृष्ट्या दिसत आहे की तो पात्र आहे, त्याला तर द्यायला पाहिजे. त्याला जर आपण रडून जर अशा पद्धतीचा लाभ दिला तर माननीय कुटे साहेब, आपण सांगा सरकारला की या संदर्भामध्ये सरकारने जे चांगला निर्णय घेतला, आम्ही तुमचं अभिनंदन देखील करतो या संदर्भासाठी, परंतु जी प्रोसेसच आहे त्या प्रोसेसला या ठिकाणी विरोध आहे. ही प्रोसेस सुलभ करावी, आताच आपण स्वतः म्हटलं सुलभ करावी. मला विश्वास आहे की सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल आणि हा निर्णय जर घेतला नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम होतील, लोकांचा रोष निर्माण होईल सरकारच्या विरोधात आणि जे चांगला कार्यक्रम सरकारने राबवला तो तुमच्या विरोधात जाऊ नये म्हणून मला तुम्हाला प्रेमाचा आणि चांगला सल्ला. संजय कुटे आपल्याकडे येतो, संजय कुटे मी आपल्याकडे नक्की येतो, संजय कुटे मी आपल्याकडे नक्की येतो, आपल्याला नक्की बोलायची संधी मिळेल, परंतु आपल्या सोबत विजय जावंगी आहेत. विजय जावंगी,
खरीपाचा अर्धा हंगाम तर हातातनं गेला. कधी येणार शेतकऱ्यांना दिलासा आणि कोण देणार शेतकऱ्यांना दिलासा? ऑनलाईन अर्जाची पद्धत ही 2-3 दिवसात सुधारेल, 4 दिवसात सुधारेल, आठवड्यात सुधारेल अशी काही चिन्ह नाही आहेत. अधिकाऱ्यांची मानसिकता एका रात्रीत बदलेल अशी काही चिन्ह नाही आहेत. झारीतले शुक्राचार्य एका रात्रीत बाजूला होतील असंही नाही आहे. आणि खेड्यापाड्यातून हेलपाटा मारून आमचा शेतकरी त्याची कंबर मोडून गेलेली आहे. ऑनलाईन हा घोळ घालून सरकारी अधिकाऱ्यांनी एक प्रकारे लोकांना मदत मिळणार नाही, शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही याचं षडयंत्र रचलेलं आहे. काय सांगाल आपण? आणि हे उदयजी, हे अत्यंत स्पष्ट आहे की यांची पैशाची व्यवस्था होत नाही आहे. आणि जोपर्यंत पैशाची व्यवस्था होत नाही तोपर्यंत असे काही तांत्रिक हे उभे करायचे आणि वेळ मारून घेऊन जायची. हाच मला याच्यातला सगळ्यात मोठा डाव तरतूद केली याचा अर्थ सोय झालेली आहे म्हणूनच तरतूद करतात ना अर्थसंकल्पात पैशांची. आणि तोही 15 पानाचा. अहो कुठे पैसे हो द्या ना. मी तर साहेब, मी पांडुरंग फुंडकरांशी बोललो. 20,000 कोटीची तरतूद केली याचा अर्थ तो खर्चासाठी तरतूद केलेली अर्थसंकल्पामध्ये. कर्ज माफ केलंय. अहो ऐका ना कुठेजी ऐका. तसंही माझं म्हणणं, उद्यापासून करता का तुम्ही हे? ज्या शेतकऱ्याचं 2 लाखाचं कर्ज, 1.5 लाखाचं कर्ज माफ होत आहे, त्याच्यावर 2 लाखाचं कर्ज आहे, त्यांनी आज 50,000 रुपये भरले तर उद्या त्याला बँक कर्ज देईल अशी व्यवस्था करता का? पहा, लोक 50,000 रुपये भरायला धावत जातात की नाही ते. तुम्ही काहीतरी आपलं बोलता. कार्यकर्त्यांनी मदत करावी म्हणजे काय तुमच्या कार्यकर्त्यांचे उपकार घ्यायचे का आम्ही? अरे त्याच्यापेक्षा मी म्हटलं ना की नरेंद्र मोदी साहेबांनी, तुम्ही म्हटलं ऑफलाईन, नरेंद्र मोदी साहेबांनी म्हटलंय तुम्ही स्वतःची सही करा. मी लिहून देतो ना की मी कर्जमाफीमध्ये कुटुंबातला एकटाच फायदा घेतोय. झालं, त्याच्यावर विश्वास ठेवा. कशाला तुम्ही हे कॉम्प्लिकेशन करतात? मला काय वाटतंय, आज पैशाची व्यवस्था नाही आहे म्हणून तुम्हाला महिने, 1.5 महिने, 2 महिने हे गुंतून ठेवायचं आहे. मला असं वाटतंय की तुम्ही आता जे बोललात की ज्यांचं पुनर्वसन झालेलं आहे त्याचे आम्ही विचार करतोय, मी स्वागत करतो याचं, पण जाहीर करा ना की पुनर्वसन मागच्या वर्षी ज्यांनी केलं, ज्याचे 2 हप्ते शिल्लक आहेत ते सुद्धा कर्जमाफीमध्ये येतील. आजच्या आज GR काढा, उद्याच्या उद्या GR काढा. मी तर याच्या पूर्वीही म्हटलं की 2 महिने घ्या आणखीन लागेल तर, पण सगळ्या शेतकऱ्यांना 1.5 लाखाचा कर्जाचा फायदा मिळेल एवढं विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष दोघांनीही पाहिलं पाहिजे. खरीप गेला हो, खरीपाचं कर्ज मिळणार नाहीये, पण रब्बीत तरी कमीत कमी त्याला कर्ज मिळेल अशी व्यवस्था करा आणि त्याला 1.5 लाखापर्यंतचा फायदा मिळेल अशी व्यवस्था करा हो. 32,000वर तुम्ही आत्ता आले, 20,000ची व्यवस्था केली, 40-45 हजार कोटी रुपये झाले तरी काही आभाळ कोसळणार नाहीये. थोडासा दिलदारपणा दाखवा आणि सगळ्यांचा आशीर्वाद घ्या. कारण आता अरुण जेटली साहेबांनी म्हटलंय राज्यांनी करावं, केंद्र काही करणार नाहीये, हात वरती केलेत. मला काय वाटतंय, देवेंद्र फडणवीस साहेब जर एवढं चांगलं करतात आहेत ना, आता काँग्रेसला दोष देऊ नका. काँग्रेसची 2008ची कर्जमाफी 70% शेतकऱ्यांचं माफ करणारी ठरली होती. हे सत्य नाकारू नका. ते 7-8 हजार कोटी रुपये, राज्याचे 6-7 हजार कोटी रुपये, ते 14,000 कोटी रुपये तुमच्या या 34,000 कोटी रुपयापेक्षा विक्रमी होते. हेही सत्य नाकारू नका, खोटं बोलू नका. जे काही करता आहात ते प्रामाणिकपणे करा, सुलभपणे करा आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्या आणि सगळ्या शेतकऱ्यांचा समावेश होईल. उद्धव ठाकरे म्हणतात 2017 मान्य करून टाका ना कुंडेजी की 2017 पर्यंतच्या सगळ्या शेतकऱ्यांना 1.5 लाखाचं कर्जाची माफी मिळेल. कशाला लटकून आपण आपले मुद्दे मांडलेले आहेत. 2016-17 यावेळी दुष्काळ पडलेला नव्हता, त्यामुळे त्याचं कर्ज माफ करण्यासाठी तांत्रिक अडचणी येऊ शकतात याची या सरकारला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे सरकार अशा प्रकारचं पाऊल उचलेल असं मला वाटत नाही, परंतु तो वेगळा मुद्दा आहे. विजय जावंगियाजी 2017 घ्यायची का नाही याच्यावर मी वेगळी चर्चा करीन, तो वेगळा मुद्दा आहे, त्या विषयाला आत्ता फाटा नको. परंतु संजय कुटे आज या ठिकाणी शशिकांत शिंदे बोलले, आशिष जयस्वाल बोलले आणि विजय जावंगिया बोलले. काही प्रश्न मी तुमच्या समोर मांडले, काही वस्तुस्थिती तुमच्या समोर दाखवली. तुम्ही असे आमदार नाही आहात की ज्यांच्याविषयी शेतकऱ्यांच्या मनात अप्रिती असेल किंवा राग असेल. तुम्ही ऐकून घेणारे आहात. आज या सगळ्या चर्चेतून तुम्हाला काय फीडबॅक मिळाला?
तुम्हाला काय वाटतंय की सरकारचं नेमकं काय चुकलंय? सरकारची प्रतिमा शेतकरी विरोधी आहे की नाही याविषयी आपलं काय मत झालंय? आपण आपल्या सरकारच्या कार्यपद्धतीत उद्यापासून काय बदल व्हावा असं सांगणार आहात? संजय कुटे. निश्चितपणे उदयजी एकच मिनिटं घेतो संजयजी नावडून. काय झालंय, संजय कुठे अभ्यासू आमदार आहे. खरं म्हटलं तर त्यांना कृषी मंत्री करायला पाहिजे होते. महाराष्ट्राचे कृषी मंत्री कुठे आहेत ते आता आम्हाला शोधावं लागतं याच्यामध्ये. पण हा अभ्यासू आमदार तिथं मंत्री झाला असता तर निदान त्या ठिकाणी निदान काहीतरी शेतकऱ्यांचं भलं झालं असतं असं दिसलं असतं. पण ते काय भाग्य नाही त्यांचं. त्यांना फक्त हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी यांच्याकडे गंभीर विषयाला वेगळं वळण देऊ नये. शशिकांत शिंदे हे का बोलताय ते संपूर्ण महाराष्ट्राला बरोबर कळतंय. आपण उत्तर घेऊया संजय कुटे तुमच्याकडून. आशिषजी मी गंभीर्यानेच बोललो. कृषी मंत्र्यांना शोधतोय आम्ही. उदयजी बोला बोला संजय. ही सगळी चर्चा साधक बाधक आपण चर्चा केली. आम्ही पण प्रामाणिकपणे काल जेव्हा हे सत्तारूढ पार्टीकडून ही कर्जमाफीच्या अंमलबजावणी याविषयी आम्ही चर्चा उपस्थित आम्ही स्वतःच केली. मी पण काल भाषण केलं. मी पण यातल्या काही त्रुटी दाखवल्यात आणि मला तुम्हाला सांगण्यास काही आनंदच आहे की मुख्यमंत्री महोदयांशी 2-3 विषयावर आमची चर्चा झाली. एक पुनर्गठनाचा विषय होता की ज्या पुनर्गठनामध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्ज भरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांना पुनर्गठन आपण केलेलं आहे. त्यामुळे त्यांना 1.5 लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सरसकट द्यावी ही आम्ही प्रस्तावाच्या माध्यमातून मांडली. आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री लवचिक आहेत. जे जास्तीत जास्त शेतकरी यामध्ये कसे बसतील या कर्जमाफीमध्ये हा त्यांचाही प्रयत्न आहे, आमचाही पण आहे, विरोधी पक्षाचाही प्रयत्न आहे. फक्त आता विषय हा राहिला की अंमलबजावणी उदयजी फक्त अंमलबजावणीला त्रुटी ज्या आहेत. आम्ही कालच्या आमच्या भाषणात बोललो, मुख्यमंत्री चर्चा केली. निश्चितपणे काही ठिकाणी ऑनलाईनचं आहे, तिथं ऑफलाईन कसं करता येईल आणि त्याही उपर जे काय आता शशिकांतजीने सांगितलं की पॅन कार्ड अनिवार्य नाही असल्यास पॅन कार्ड असल्यास ते द्यावं एवढंच आहे. ठीक आहे, आधार कार्डचं असेल तर आधार कार्ड उपलब्ध आहे. काही लोकांनी काढलं नसेल त्याची यंत्रणा आपल्याला आधार कार्ड देते. पण आधार कार्ड लिंकेज एवढ्यासाठी आवश्यक आहे की पुढे भविष्यामध्ये मागच्यासारखा गोंधळ होऊ नये याची दक्षता घेता येईल. मागचा गोंधळ आता उदयजी मी राजकारणात जाणार नाही. उदयजी मी राजकारणात जाणार नाही. 35 कोटी रुपये मागच्या आणि एक मिनिट उदयजी शेवटचं एक सांगतो की हे करत असताना आमचे आदरणीय ते जाऊन जे बसलेले आहेत ते म्हणतात मागच्या कर्जमाफी 70% शेतकऱ्यांना त्यामध्ये लाभ मिळाला. त्यांना एकच विचारा विदर्भावर किती त्यावेळेस अन्याय झाला. ज्या विदर्भाच्या भरोशावर कर्जमाफी पुऱ्या देशात झाली, अल्पभूधारकाची तिथं अट लावली आणि बहुभूधारक शेतकरी विदर्भात मोठ्या प्रमाणात आहेत. ह्या सगळ्या शेवटची 30 सेकंद संजय कुटे, शेवटची 30 सेकंद जास्त लाभ कसा लोकांना संजय कुटे, शेवटची 30 सेकंद मला सांगा उद्या आपल्या कार्यप्रणालीत संजय कुटे उद्या सकाळी आपल्या कार्यप्रणालीत काय बदल घडणार आहे? शेतकऱ्याला काय दिलासा मिळणार आहे? खरीपाचा हंगाम अर्धा गेलाय. शेतकरी हेलपाटे मारून मेटाकुटीला आलाय. त्याला काय तुम्ही देणार मला सांगा उद्या सकाळी. तुम्ही चौकशी करा. बँकेच्या अधिकाऱ्यांना अजून सूचना नाही. निश्चितपणे कार्यपद्धती जिथे चुकीची असेल, जिथे त्रुटी असेल ती बदलल्या जाईल. आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो, त्यांच्याही विषय काही ध्यानावर आणलेत आणि निश्चितपणे आमचा आग्रह राहील की जिथं शेतकऱ्यांना त्रास होतोय तो कमीत कमी करता येईल आणि सुटसुटीतपणे कर्जमाफी आपल्याला करता येईल याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत. प्रेक्षक, कर्जमाफीचा ऑनलाईन अडथळा या विषयावरची गंभीर चर्चा आपण पाहिलीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणात जनतेला न्याय देणारं हे सरकार आहे. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली आहे. पुरवणी मागण्यांसाठी सरकारनं जवळपास कर्जमाफीसाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण कोणत्याही योजनेला सुरुवात करताना जसा थोडाफार त्रास होतो, टीदिन ट्रबल वगैरे होतात, तसंच हे चाललेलं आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये आणि कुणीही बोगस लाभार्थ्याला कर्जमाफी मिळू नये याकरता अर्ज भरून घेतले जात आहेत. अशा शब्दात भाजपचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सरकारची बाजू मांडण्याचा नाही, सावरण्याचा प्रयत्न केला. 10,000ची उचल घेण्यासाठी शेतकरी उत्सुक नाहीत अशी एक मजेशीर पुस्ती देखील त्यांनी जोडली. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मात्र त्यांचा मुद्दा सपशेल अमान्य केला. शेतकऱ्यांचा उद्रेक कमी व्हावा म्हणून कर्जमाफी योजनेला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याचा एक प्रकारचा धूर्तपणा सरकारनं केलाय. पण त्यांनी एवढे जाचक नियम आणि एवढे निकष लावलेत की कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळूच नये असा सरकारचा प्रयत्न आहे. कर्जमाफीबाबत सरकारचा हेतू शुद्ध नाही असं सांगताना सरकार मंत्र्यांनीच कर्जमाफीसाठीचा ऑनलाईन अर्ज भरून दाखवावा असं आव्हान शिंदे यांनी दिलं.
बँकांकडे शेतकऱ्यांची सगळी माहिती आहे, सगळी आकडेवारी आहे. हा ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचं कारणच काय? माझ्यासारख्या माणसाला देखील हा अर्ज भरता येत नाही, तर सामान्य शेतकरी कसे काय भरणार असा सवाल करतानाच जोपर्यंत सरकार बँकांमध्ये पैसा जमा करत नाही तोपर्यंत बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देणारच नाहीत. या वस्तुस्थितीकडे शेतकरी नेते विजय जावंगिया यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा आहे की नाही, त्या माध्यमातून सरकारला काय लक्ष ठेवायचं आहे? कर्जमाफी देताना शेतकऱ्यांना रडवू नका, अन्यथा एवढ्या चांगल्या निर्णयाचं श्रेय मिळण्याऐवजी जनता सरकारच्या विरोधात जाईल, सरकारच्या विरोधात नाराजीचं वातावरण होईल, असं मत शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी मांडलं. प्रेक्षको, केवळ चांगले निर्णय घेऊन चालत नाही, त्याच्याने भागत नाही, प्रत्यक्षात त्या निर्णयाची योग्य अशी अंमलबजावणी होणं गरजेचं असतं. शेतकऱ्यांसाठी 34,000 कोटीची कर्जमाफी दिली, याची प्रचंड जाहिरातबाजी झाली, पण प्रत्यक्षात त्यातला रुपया शेतकऱ्याच्या पदरात पडला पाहिजे. याकरता नियम, निकष असे शब्दांचे खेळ करून चालणार नाही. सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जाची सगळी आकडेवारी आहे. मग ऑनलाईन अर्ज जिथे भरणं शक्य नाहीये ते भरण्याची सक्ती खरीपाचा अर्धा हंगाम गेला तरी शेतकऱ्यांवर का करण्यात येते? खरीपाचा हंगाम तर निम्मा गेला. हंगामात मदत मिळणं जर एवढं अवघड आहे, निदान पुढं तरी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल यासाठी फडणवीस सरकारनं तातडीनं पावलं उचलली पाहिजेत. तरच शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं सरकार सत्तेवर आहे असं म्हणता येईल. अन्यथा जनतेस तोशीच लागू नये असं म्हणणाऱ्या शिवाजी महाराजांच्या नावानं ही योजना आणणारं सरकार जनतेस तोशीच देत आहे असंच म्हणावं लागेल. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.